Hello guys, my name is Siddhi Shirke and welcome back to my channel. तर आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे कारण मी फर्स्ट टाइम अनबॉक्सिंगचा व्हिडिओ करतेय. जास्त काही बोलणार नाही, व्हिडिओ स्टार्टच करणार आहे. मी आज काय अनबॉक्सिंग करणार आहे त्याबद्दल मी जरासं तुम्हाला सांगते. तर मी 2-3 दिवसापूर्वीच GoPro Hero 13 ब्लॅक क्रिएटर एडिशन फायनली घेतलाय. खूप आधीपासून विचार करत होती की घेऊया. सो मी गेलेले आणि मी शॉपमध्ये जाऊन बाय केलंय. कारण आम्ही कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू आम्ही ऑनलाईन नाही मागवत. आम्ही समोर जाऊन शॉपमध्ये जाऊन समोरासमोर अशी घेतो. कारण ऑनलाईन मध्ये नक्कीच नीट येतं की नाही ह्याची गॅरंटी नसते. येत पण असेल पण मला विश्वास नाही. सो मी इलेक्ट्रॉनिक वस्तू कधीच ऑनलाईन घेत नाही. कारण शॉपमध्ये जाऊन कसं आपल्याला डेमो वगैरे सगळंच मिळतं. सो म्हणून आम्ही शॉपमध्ये जाऊन घेतो. आणि हा GoPro मी फोर्टला कॅमेरा गल्ली जी आहे तिकडून घेतलाय. कुठून ते तुम्हाला पुढे बघायला मिळेल. तर खूप छान वाटतंय की फायनली GoPro आलाय. GoPro माझ्या लाईफमध्ये आलाय. खूप एक्सायटेड आहे तो यूज करण्यासाठी. या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं बघायला मिळेल. त्याच्या अनबॉक्सिंग पासून त्याचे जे काय फीचर्स आहेत, त्याच्या ज्या काही स्पेसिफिकेशन आहेत, त्याच्यासोबत ज्या काय एक्सेसरीज आहेत, हे सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सो लेट्स गेट स्टार्टेड. गाइस तुम्ही बघू शकता हा आहे आपला GoPro Hero 13 ब्लॅक क्रिएटर एडिशन चा बॉक्स. तुम्हाला यावर बघायला मिळेल. यावर बऱ्याच एक्सेसरीज तुम्हाला या क्रिएटर एडिशन मध्ये मिळतील. बंडल पण आहे बट त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त एक्सेसरीज मिळणार नाहीत. सो त्यामुळे मी हा घेतलाय. यावर त्याच्या स्पेसिफिकेशन्स दिल्यात जसं की 5.3K 60+ 4K 120 मध्ये शूट करू शकता. त्यानंतर आहे 13K बर्स्ट स्लो मोशन आहे. याच्यात 27 मेगापिक्सल फोटो आहे. आणि तुम्ही वॉटरप्रूफ जर म्हणाल तर 33 फीट म्हणजे 10 मीटर पाण्यापर्यंत तुम्ही घेऊन जाऊ शकता. तुम्ही इथे बघू शकता की या क्रिएटर एडिशन मध्ये काय काय इन्क्लूड आहे. तर लाईट मॉड आहे, एक लाईट आहे ती त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. त्यानंतर मीडिया मॉड आहे. त्याचं नक्की काय ते तुम्हाला पुढे बघायला मिळेल. हा वोल्टा बॅटरी ग्रिप प्लस ट्रायपॉड आहे. बॅटरी आहे त्यासोबत, मॅग्नेटिक माउंट आणि बरेच वेगवेगळे माउंट आहेत. आणि ही एक मस्त अशी बॅग आहे ती पण यासोबत इन्क्लूड आहे. आधीच्या कोणत्याही GoPro मध्ये हा ऑप्शन त्यांनी दिला नव्हता. हा ऑप्शन Hero 13 मध्येच आहे. तर या Hero 13 ला तुम्ही ऑप्शनल HB सिरीज लेन्सेस येतात त्या सुद्धा तुम्ही लावू शकता रिप्लेस करून. एनामॉर्फिक, मॅक्रो, अल्ट्रा वाईड आणि ND फिल्टर्स अशा वेगवेगळ्या लेन्सेस आहेत. त्या ऑप्शनल आहेत. त्या तुम्हाला वेगळ्या बाय करून तुम्ही त्याला तुमच्या कॅम सोबत वापरू शकता. नंतर आपण बघू शकतो फ्रंट साइडला बॉक्सवर इथे 2 वर्षाची वॉरंटी दिली आहे. सो आता आपण ओपन करूया हा बॉक्स. हा आहे आपला GoPro Hero 13 ब्लॅक क्रिएटर एडिशन. मस्त अशी ही बॅग दिलेली आहे. पूर्ण किटच आहे त्यामुळे तुम्ही ही इझिली कुठेही घेऊन जाऊ शकता. सो आता आपण हा ओपन करूया. हे मॅन्युअल्स आहेत ज्यात तुम्ही बघू शकता की GoPro कसा इन्स्टॉल करायचा आहे. आणि GoPro साठीचं एक ॲप आहे क्विक ॲप. तर ते तुम्ही फोनमध्ये कसं इन्स्टॉल करून तो कसा GoPro इन्स्टॉल करायचा आहे सगळं यात दिलेलं आहे. सगळे इन्स्ट्रक्शन्स आहेत. आणि क्रिएटर एडिशन असेंबल कसा करायचा हेही यात दिलेलं आहे. हे मॅन्युअल आहे.
त्यानंतर ही पण काही ॲडिशनल मॅन्युअल्स दिलेली आहेत, वॉरंटी कार्ड वगैरे असं सगळं आहे. आणि ही स्टिकर्स आहेत गोप्रोची. पहिले आपण बघूया ही जी वोल्टा बॅटरी ग्रिप प्लस ट्रायपॉड आहे तो आपण बघूया. हा ट्रायपॉड आहे, पण हा नुसता ट्रायपॉड नाहीये. तर ही जी केबल आहे सी केबल, हे म्हणजे ट्रायपॉड प्लस पॉवर बँक असं आहे. हा गोप्रो लावण्यासाठीचा माउंट आहे. आणि हे जे बटन आहे प्रेस केल्यावर पण इथे एक माउंट येईल, असा सुद्धा तुम्ही इथे गोप्रो लावू शकता. आणि परत असं बटन प्रेस केल्यावर हे प्रेस केलं की हा माउंट आहे त्या स्थितीत जाईल. त्यानंतर मोड चेंजिंगचं हे बटन आहे, व्हिडिओ, फोटो आणि टाइम लॅप्स. हे रेडवालं जे बटन आहे ते रेकॉर्डिंग स्टार्ट करण्यासाठी आहे आणि हेच प्रेस करून तुम्ही रेकॉर्डिंग स्टॉप पण करू शकता. त्यानंतर आपण बघूया हा मीडिया मोड. हा मीडिया मोड म्हणजे इन शॉर्ट माईकच आहे. हा मीडिया मोड असताना तुम्हाला ॲडिशनल माईकची अजिबात गरज नाहीये. या मीडिया मोडमुळे जर तुम्ही जास्त आवाजाच्या ठिकाणी असाल तर जो बॅकग्राऊंड साऊंड येतो तो जास्त ऐकायला येणार नाही. तुम्ही जे काही बोलत असाल ते नीट असं ऐकायला येईल. त्यानंतर ही आहे लाईट मोड. ही एक छोटीशी LED आहे, बघू शकता, खूपच कॉम्पॅक्ट अशी आहे. आणि ह्याच्यामध्ये असं लॉंग बटन प्रेस करून ठेवलं की लाईट लागेल. तुम्ही बघू शकता यात वेगळे वेगळे लाईटचे मोड आहेत. हा आहे पहिला, हा आहे दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. हा स्ट्रोक टाइप आहे. नाईट व्लॉगिंग साठी तुम्ही हा फोर्थ वाला स्ट्रोक वापरू शकता. हे लॉंग प्रेस करून तुम्ही हे बंद करू शकता. सो आता आपण येऊया आपला जो मेन हिरो आहे त्याच्यावर येऊया. तो म्हणजे आपला गोप्रो हिरो 13 ब्लॅक. याबद्दल मी तुम्हाला पुढे सांगतेच. त्यानंतर ही बॅटरी आहे गोप्रोची. त्यासोबतच मी हे सॅनडिस्कचं 256 GBचं मेमरी कार्ड आहे ते पण मी वेगळं घेतलंय, ते त्यामध्ये इन्क्लूड नसतं. आता आपण ह्याच्या बाकीच्या ॲक्सेसरीज पण बघून घेऊया. ही USB आहे C टाईपची. त्यानंतर हे जे आहेत हे सगळे माउंट आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारचे. हा एक मॅग्नेटिक माउंट आहे. हा हेल्मेट साठीचा माउंट आहे. हे माउंट वापरून तुम्ही हेल्मेटवर सुद्धा गोप्रो लावू शकता. हे स्क्रू आहेत ट्रायपॉडला लावण्यासाठी. हा एक आहे आणि हा जो आहे स्पंज टाइप तो आपल्या या मीडिया मोडला लावण्यासाठी आहे. त्यानंतर हे ॲडिशनल एक लॉक सारखं दिलंय. तर ते कशासाठी आहे तर आपला हा जो गोप्रो आहे तर हा गोप्रोला इथे चार्जिंगचा पॉइंट आहे. पण तुम्हाला जर चार्जला लावायचं असेल तर तुम्ही हे असं बंद करून चार्ज नाही करू शकत. तुम्हाला हे ओपनच ठेवायला लागणार, त्यामुळे बॅटरी ओपन राहणार. तर त्यासाठी हा काढून लावायचा आहे आणि हे असं पॅक झालं की तुम्ही इथे चार्जिंग करू शकता. त्यामुळे बॅटरी पण ओपन राहणार नाही. आता आपण सर्व ॲक्सेसरीज बघितलेल्या आहेत. तर आता मी तुम्हाला बॅटरी आणि मेमरी कार्ड टाकून दाखवते. आपण आता हा काढून आपला जो नॉर्मल आहे तोच लावून घेऊया. हे इथे फिक्स करायला खूप इझी आहे. त्यानंतर आपण हे मेमरी कार्ड टाकून घेऊया. इथे आपल्याला मेमरी कार्ड इन्सर्ट करायचंय. हे अशा प्रकारे इथे मेमरी कार्ड टाकून घ्यायचंय. मेमरी कार्ड टाकून हलकंसं असं प्रेस करायचंय. आणि आता आपण टाकूया ही बॅटरी आपल्याला अशी टाकायची आहे.
हे बॅटरी आणि हे मेमरी कार्ड. आणि आता आपण हा बंद करून घेऊया अशा प्रकारे. तर आता आपला हा मीडिया मॉड जो आहे तो आपण आपल्या गोप्रोला लावून घेऊया. त्यासाठी इकडून हा ओपन करायचा आहे आणि आपण गोप्रोचा हा जो बॅटरीचा जो पॉइंट आहे, बॅटरी जिथे टाकली तिथला हा जो हे जे कव्हर आहे ना, हे आपल्याला इझिली ते निघतं, ते काढायचं आहे. आणि हा जो चार्जिंगचा पॉइंट दिसतोय तो अशा प्रकारे आपल्याला हा गोप्रो ह्यात अटॅच करून घ्यायचा आहे. इतकं काही डिफिकल्ट नाही, खूप इझी आहे. आणि हे असं बंद करायचंय. आपण आता हा आपला जो ट्रायपॉड आहे त्याला पण गोप्रो कनेक्ट करून घेऊया. त्यासाठी हा जो स्क्रू आहे तो आपण काढून घेऊया. हा जो माउंट आहे तो आपण ओपन करून घेऊ. आणि हा स्क्रू इथे अटॅच करून घ्यायचा आहे. सो अशा प्रकारे आपला गोप्रो ट्रायपॉडला आपण इथे हा असा करून असा लावून आपण चार्ज पण करू शकतो. तुम्ही बघू शकता इथे लाईट पेटली आहे, म्हणजे चार्जिंग सुरू झालंय. आणि हे तुम्ही चार्जला लावूनच तुम्ही शूट पण करू शकता. आता सध्या मी हे काढून ठेवते. हा ट्रायपॉड तुम्ही हा कॅमेरा जो आहे तो तुम्ही असे 4 ठिकाणी हा असा रोटेट पण होऊ शकतो. आता आपण आपला गोप्रो चालू करूया. इथे पॉवरचं बटन आहे, ते लॉंग प्रेस करून गोप्रो चालू होईल. तर गोप्रो साठी तुम्हाला मोबाईलमध्ये एक ॲप येतं, ते इन्स्टॉल करायला लागतं. तर हे ते ॲप आहे गोप्रो क्विक व्हिडिओ एडिटर. सो ते आपण इन्स्टॉल करून घेऊया. हे ओपन करूया. आता आपण साइन इन करून घेऊया. आणि जे काही सेटअप आहे ते पूर्ण सेटअप करून घ्या. कनेक्ट करण्यासाठी गोप्रो मध्ये स्वाईप करून इथे हा ऑप्शन आहे पेअर डिव्हाइस, तो आपल्याला त्यावर आपल्याला क्लिक करायचंय आणि इथे कनेक्ट करायचंय. झालंय. इथे तुम्ही नाव देऊ शकता. तुम्हाला गोप्रोला जे नाव द्यायचं ते तुम्ही इथे देऊ शकता. आपला आता इथे रेडी झालाय कॅमेरा. गोप्रो मध्ये जे काही शूट करता, जे काही व्हिडिओ असतील, फोटोज असतील, ते तुम्हाला इथे व्ह्यू मीडिया करून ऑप्शन आहे. तिथे तुम्हाला तुमची सगळी मीडिया इथे बघायला मिळेल. इकडे तुम्ही क्लिक केलं की इथे तुम्ही बघू शकता लिनियर प्लस हॉरिझॉन लेवलिंग, नंतर लिनियर, वाईड, सुपर व्ह्यू आणि हायपर व्ह्यू असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला इथे जे लेन्सेसचे ऑप्शन्स आहेत, किंवा आपण म्हणू शकतो की जे वाईड अँगल्स आहेत, वेगवेगळे अँगल्स तुम्हाला इथे बघायला मिळतील. इथे तुम्हाला 2 वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रेमिंग दिसतील. एक आहे वाईड स्क्रीन आणि दुसरी आहे फुल फ्रेम. त्यानंतर हे स्लो मोशनचं ऑप्शन आहे, स्लो मोशनच्या स्पीडचं ऑप्शन आहे. हे 2 प्रकारचे क्वालिटीचे ऑप्शन्स आहेत. ही आहे 5K आणि दुसरी आहे 4K. टाइम लॅप्स व्हिडिओ आणि फोटो असे 3 ऑप्शन आपल्याला इथे बघायला मिळतात. तुम्हाला इथे कळतच असेल की इथे ब्लॅकआउट आहे या रूम मध्ये. एक डिम लाईट चालू आहे, बट त्याचा इतका उजेड येत नाहीये.
सेल्फीसाठी. सो आपला जो लाईट मोड आहे तो मी आता यूज करून बघणार आहे की खरंच तो यूजफुल आहे का. सो तुम्ही बघू शकता लाईट लावल्यावरच किती हा तर फर्स्ट मोड आहे, ती लावल्यावरच किती एकदम वेगळा फरक वाटतो हे तो तुम्हाला दिसूनच येत असेल. आणि ह्याचे जे पुढचे 3 मोड्स आहेत ते पण नक्कीच खूप यूजफुल आहेत. हे जे काय ट्रॅव्हलचे ब्लॉग्स करीन त्यामध्ये ते तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील. सो आता आपण ह्याचं स्टेबिलायझेशन आहे ते बघूया ते कसं आहे. मी आता स्टेअर्स आहेत त्याच्यावरून धावणार आहे आणि धावता धावता शूट करणार आहे. सो बघूया हा खरंच स्टेबल व्हिडिओ बनतो का. सो हियर इज द एंड ऑफ दिस व्हिडिओ. माझा फर्स्ट टाइम मी गोप्रो घेतला आहे. सो मला आधीच्या गोप्रोबद्दल काहीच मला आयडिया नाही आहे. हां बट एवढं माहिती आहे की ह्या गोप्रोमध्ये अजून काही चांगले फीचर्स नक्कीच असतील आणि जसे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. डू लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब अँड फॉलो मी ऑन इंस्टाग्राम. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय.